17 वर्षानंतर भारताने हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे। सगळ्या भारतीयांना आनंद आहे, कारण 2014 आणि 2023 मध्ये फायनलला आपण त्या ठिकाणी हारल्यानंतर भारतीयांना जे दुःख झालं होतं त्या सगळ्या दुःखावर काल एक प्रकारे पुंकर मारण्याचं काम झालेलं आहे। आणि ज्या प्रकारे आपली टीम काल खेळली, सगळ्यात महत्त्वाचं काल त्या ठिकाणी विराट कोहली यांची जी इनिंग होती ती मला असं वाटतं की काल त्यांनी या फॉर्मॅटमधनं रिटायरमेंट घोषित केली आहे, पण यापेक्षा अत्युच्च शिखर हे दुसरं असू शकत नाही। आणि त्यासोबत सूर्यकुमार यादव यांनी जो कॅच पकडला तो देखील मला असं वाटतं की एक प्रकारे गेम चेंजर होता। बुमराची बॉलिंग असेल, हार्दिक पंड्याची असेल, एकूणच आपल्या टीमने एक नवीन रेकॉर्ड केला। पूर्णपणे या ठिकाणी अपराजित आपली टीम या वर्ल्ड कप मध्ये राहिली आणि म्हणून भारतीय टीमचं कॅप्टन रोहित शर्मा आणि सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो। माजी मंत्री म्हणतात की आपल्याकडे येतात भाजपकडे। कोण माजी मंत्री? प्रतीक अण्णा पाटील म्हणतात की भाजपकडे जात आहे। चांगला आहे, आनंद आहे। लोकसभेच्या निकालानंतर आपण सर्वांना जमिनीवर आणलेले आहे। त्या लोकसभेच्या निकालानंतर आपण बोध घेणार का असं वक्तव्य राज ठाकरे त्यांनी काय वक्तव्य केलं मला कल्पना नाही। हो, आगामी काळात कसा टीम इंडियाने खेळ केला, आगामी काळात आपण कसा खेळ करणार आहे विधानसभेसाठी? आमचा खेळ देखील तसाच राहणार आहे। विधानसभेची मॅच ही आमची महायुती जिंकेल त्या दिशेने आम्ही अग्रसर झालो। अशा पद्धतीने आम्ही आगामी काळात महायुती म्हणून विधानसभेची मॅच सुद्धा जिंकू। आमच्या मित्रांनी ऐकलं नसेल तर रात्रीचे मी पण मॅच पाहत होतो। इंडिया 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 हा जिंकेल। मला सांगतो की असं मित्रांना माहिती नाही, जमिनीवरचे पुस्तक झालं मला माहिती आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे हारलेल्या व्यवस्थेतले आमचे मित्र आपल्या सैन्याला थोडी ताकद देण्याचा प्रयत्न करतात। त्यांचं काम इथं इंडिया जिंकेल हा विश्वास जनतेला आहे। मला भाऊ आत्ता 80,000 कोटींचं कर्ज आहे, देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य येतं आणि या वर्षात आणखी जवळपास 1,30,000 कोटींचं कर्ज काढलं जाणार। राज्य कर्जबाजारीपणाकडे चाललंय असं वाटतंय का? सगळ्या दिवशी सांगितलं की महाराष्ट्र यांनी दाबगाई सांगला। महाराष्ट्राला आज एखादा बाळ जन्माला येत असेल त्याच्यावर 70,000 रुपयाचं कर्ज घेऊनच ते बाळ जन्माला येणार। अशा पद्धतीची परिस्थिती ही महाराष्ट्रातल्या जनतेची या लोकांनी करून ठेवलेली आहे आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लूट करून स्वतःची घरं आणि नरेंद्र मोदींच्या मित्राची घरं भरण्याचं काम महाराष्ट्रातलं सरकार करते आहे आणि महाराष्ट्राची जनता हे पाहते आहे। यांचं उत्तर येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जनता देईल।